मंगलवीरा बुवा, सोलापूर उपासना केंद्र. मी एप्रिलमध्ये मुंबईला गेले होते आईकडे. नंतर बापूंचं दर्शन वगैरे करून मी मेच्या एंडिंगला मी सोलापूरला आले. त्यानंतर आत्ताच आपण गोधडी सेवा चालू केली होती. मग माझी इच्छा होती की आपण ते कंटिन्यू करावं. पण झालं की अचानक माझा डावा पाय खूप दुखायला लागला. मग बरेच घरचे उपचार केले, गरम पाण्यात पाय घाल, हे कर ते चोळ, सगळं केलं, पण ते काही थांबेना. मग शेवटी मी डॉक्टरांकडे गेले. मग त्यांनी एक्सरे वगैरे काढले. ते म्हटले की टाचेचं हाड वाढलंय, टाचेचं हाड बाहेर आलंय तुमचं. गोळ्या औषधांनी बघू, ट्रॅक्शन घ्या, नीट झालं तर ठीक आहे, नाहीतर ऑपरेशन करून कट करावं लागेल असं मला सांगितलं. मला काहीच नाही वाटलं, एवढं असं विशेष असं काय वाटलं नाही. 2-3 दिवस मी ट्रॅक्शनला गेले. पण मला इतका त्रास होत होता की मी पोपल दादांना वगैरे फोन करून सांगितलं की मी उपासनेला येऊ शकत नाहीये, माझा असं त्रास होतोय. हनुमान चालिसेला मी ऍबसेंट होते. मग गुरुपौर्णिमेचा मेसेज आला ना, तेव्हा नाही राहिलं. म्हटलं बापू मी आता येणार. आणि मग गुरुपौर्णिमे दिवशी मी सकाळी आल्यानंतर मग पालखीच्या इथे हे केल्यानंतर आम्ही कसं 99 पासून बापूंकडे जाते. तर तेव्हापासून लग्नाच्या आधीपासून कुठली पालखी सोडली नाही. नाचून तुफान धमाल करत होतो आम्ही दरवेळेला, कुठलीही पालखी असू दे. अनिरुद्ध पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, वर्धापन दिन, कुठलीच गोष्ट आम्ही कधी सोडली नाही. मग त्या दिवशी पालखीला आले, मला वाईट वाटलं. म्हटलं बापू मी नाचू शकत नाही, माझा पाय दुखतोय. पण नंतर मग पुढे आले. पालखीला आल्यानंतर मग पालखीकडे बघितलं. म्हटलं बापू आता मी नाचणार आहे. नीट करायचं असेल नीट करा, लग्न करायचं असेल तर लग्न करा, मला काय माहिती नाही. मग पूर्ण पालखी एन्जॉय केली. आल्यानंतर बसून मी नागनेवहिनींना पण म्हटलं मला उठून नाश्त्यापर्यंत जायला होत नाहीये, म्हणून मी नाश्ता पण नाही केला तिथे. नंतर मग त्या म्हटलं मी आणून देऊ का, म्हटलं नाही नको. मग नंतर मी दिवसभर आपण सगळं प्रोग्राम झाला. मग संध्याकाळी घरी गेले. संध्याकाळी घरी गेल्यावर थोडं दुखतच होतं. मग मी माझ्या मिस्टरांना म्हटलं अजून पण माझा पाय दुखतोय. तर ते म्हटले कशाला नाचलीस तिकडे जाऊन, म्हणून दुखत असेल. मी म्हटलं नाही, ते नाचल्यामुळे बापू ना काहीतरी करते. आणि सेकंड डेला मला कसं आहे, असं झोपेतून उठलं ना, जवळजवळ 10-15 पावलं असं पाय ओढत जावं लागत होतं, इतकं मला दुखत होतं पाय. मग दुसऱ्या दिवशी उठले तर ती सकाळच वेगळी होती माझी. मला असं काही जाणवलंही नाही की माझ्या पायाला कुठे काही झालं होतं. त्या दिवशी पालखीमध्ये पूर्ण तुफान आम्ही पूर्ण आपण बघितलंच तुम्ही, मी कुठेच नाही थांबले, तिथे मला चालूच होतं. पण त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळ जी होती ना माझी, उठले आणि मी सरळ चालायला लागले. मला उत्कर्ष माझा मुलगा म्हटलं आई तुझा पाय दुखत होता ना. म्हटलं अरे जाऊ दे, त्या बापूंना काळजी आहे. म्हटलं त्यांनी बघ माझं काल एका दिवसात सगळं नीट केलं. तेव्हापासून आतापर्यंत मला असं एकदाही जाणवलं नाही की माझ्या पायाला काही झालंय. परत मी डॉक्टरकडे गेले नाही, कुठल्या गोळ्या नाही, ट्रॅक्शन नाही, काहीच नाही. शेवटी एकच गोष्ट आहे, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे.